महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति कई सालों से पटाखे मुक्त दिवाली उपक्रम चला रही है। इस उपक्रम के माध्यम से बच्चों को यह जानकारी दी जाती है कि जितना हो सके उतने कम पटाखे बजाएं, ज्यादा आवाज वाले पटाखे ना बजाएं, ताकि लोगों को और मरीजों को तकलीफ ना हो। साथ ही जो पैसा पटाखों पर खर्च हो रहा है, उन पैसों को एक तो अच्छी किताबें या इतिहासकालीन किले बनाने के लिए खर्च किया जाए आदि जानकारी दी जाती है। बृहस्पतिवार को समिति द्वारा पनवेल में जन जागृति रैली निकाली गई। इस रैली में विखे हाई स्कूल के विद्यार्थी बड़ी संख्या में शामिल हुए थे। आज फटाके मुक्त दिवाळी, प्रदूषण मुक्त दिवाळी असा उपक्रम हाती घेतला होता। या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी गावामध्ये रॅली काढली आणि आज एक संकल्प केला, प्रतिज्ञा घेतली की या वर्षीची दिवाळी मध्ये आम्ही फटाके वाजवणार नाही, किंबहुना वाजवले तर कमीत कमी वाजवून प्रदूषण टाळण्यासाठी आमच्यापर्यंत प्रयत्न करू। आणि फक्त हा संकल्प या वर्षापुरताच नसून कायमस्वरूपी हा संकल्प करणार असून आम्ही आमच्या शेजाऱ्यांना, आमच्या बिल्डिंगमध्ये, आमच्या गावामध्ये हा संदेश पोहोचवू की आपण सर्वांनी स्वतः निर्णय घेऊया, सक्ती नको, जबाबदारीनं निर्णय घेऊन ही दिवाळी सुखाची, आनंदाची भरभराट करण्यासाठी या दिवाळीमध्ये आपण फटाके वाजवणार नाहीत असा संकल्प आमच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। बऱ्यापैकी यश येईल अशी मला खात्री वाटते। मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व सदस्यांचं शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो की यांनी असंच सहकार्य यापुढेही देत राहावं। वहीं इस रैली में प्रख्यात जादूगर अशोक हांडे, साइंटिस्ट संतोष टकले, विखे हाई स्कूल के प्रधानाचार्य केडी म्हात्रे, केयर ऑफ नेचर संस्था के अध्यक्ष राजू मुंबईकर, आरती नाइक, वैशाली टकले, मनोहर तांडेल आदि गणमान्य भी शामिल हुए थे। ये रैली विखे हाई स्कूल के प्रांगण में समाप्त हुई। इस उपक्रम के बारे में संतोष टकले ने विस्तृत जानकारी दी। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति पनवेल शाखेतर्फे आपण या दिवाळीत फटाके न वाजवण्याचा जनमानसात विचार पोहोचवणार होतो। त्यासाठी आपण विखे हाय स्कूल यांच्या सहकार्याने, तसंच आपले चॅनलचे प्रतिनिधी जसं कर्नाळा चॅनल आहे किंवा चॅनल 1 आहे, यांच्यातर्फे आपण एक मोठी रॅली पनवेलमध्ये आयोजित केली होती। हेतू हा होता की जनमानसात हे पोहोचावं की जेव्हा आपण सण साजरे करतो तेव्हा शक्यतो आपण पर्यावरणाचा विसर आपल्याला पडतो आणि यामध्ये आमची अपेक्षा हीच असते की सण तर साजरे व्हावेत, जनमानसात आनंद तर पोहोचावा, परंतु पर्यावरणाचं रक्षणही झालं पाहिजे। कारण आपण ज्या समाजात राहतो त्याचा पर्यावरण एक महत्त्वाचा हिस्सा आहे आणि म्हणूनच आम्ही फटाके मुक्त दिवाळी या संदर्भात जनजागरण केलं। आम्ही लोकांपर्यंत हे मत पोहोचवण्याचा प्रयत्न केला की फटाके हे वायू प्रदूषण करतात, फटाके हे ध्वनी प्रदूषण करतात।